नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. सिगरेट पिणं हे आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी अतिशय घातक असतं हे माहीत असूनही अनेक जण सिगरेट ओढतात, धूम्रपान करतात. या सिगरेटच्या धुरावरून रणकंदन घडलं आणि एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला. नागपूरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात एकच खळबळ माजली. सिगरेट ओढताना तोंडावर धूर उडवला म्हणून झालेल्या वादात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्याचा जीव गेला. रणजित राठोड असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर एक तरुणी आणि तिच्या मित्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत हत्येची घटना घडली. डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं, तर काही लोकांचे गळ्याचे पट्टे काढले असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी तुमाने यांच्यावरही भाष्य केलं. तुमाने यांना मी सांगितलं निवडणूक लढवायची नाही, त्यांनी ऐकलं. आता त्यांना खासदारापेक्षा मोठा मान तुमाने यांना देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दिल्लीत जाऊन 2दा खासदार झालेला नेता आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलेली यावेळी उमेदवारी लढवायची नाही. नगरसेवक आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी किती चुरस असते. आता तर लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे आता खासदारापेक्षा तुमाने यांना मोठा मान दिल्याशिवाय मी राहणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी सोमवारी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातील उंडवडी पठार या गावातून केली. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका करताना आपले अनुभव सांगितले. आपणा सर्वात जास्त आनंद कधी झाला आहे, शरद पवार यांनी यावेळी सांगितले. 10 वर्ष देशाचा कृषी मंत्री म्हणून काम केल्यानंतर आपणा सर्वात जास्त आनंद झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. महायुतीमध्ये कल्याण, डोंबिवली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला होता. अशातच नारायण राणेंनी स्वतःच्या लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत स्वतः दिलेत. दुसरीकडे कल्याण, डोंबिवलीमधील वादही सुटताना दिसतोय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र शनिवारी नारायण राणेंनी याच मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. सिंधुदुर्गातील 8 तालुके 3 मतदारसंघ, राजापूर 4था आहे. या 4 विधानसभा मतदारसंघात लीड मिळालं तर मी जिंकलोच असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.